अख्ख्या शहाणपणाची गोष्ट। एका मोठ्या जंगलात सर्व पक्ष्यांची एक महत्वाची सभा भरली होती। सर्व पक्षी थोडे नाराज होते, कारण त्यांचा राजा गिधड आता म्हातारा झाला होता। तो सतत झाडावर उलटा लटकून झोपायचा, कोणाची मदतही करत नसे आणि उडणेही त्याने सोडून दिले होते। तेव्हा मोर म्हणाला, मित्रांनो, आता आपल्याला नवा राजा निवडायला हवा। चिमणी आणि पोपट यांनीही त्याला दुजोरा दिला। पोपट तर म्हाताऱ्या राजाची थट्टा उडवत म्हणाला, संकट आल्यावर राजा म्हणतो मी नंतर येतो। सर्व पक्षी हसले। मग हुदहुद, हुपो पक्षी म्हणाला, राजा असा असावा जो समजूतदार असेल आणि सर्वांचे भले पाहिल। तेव्हा सारस पक्षाने सुचवले की घुबड राजा म्हणून उत्तम ठरेल, कारण ते रात्रीही पाहू शकते आणि खूप हुशार आहे। सर्व पक्षी तयार झाले आणि त्यांनी घुबड महाराज की जय असे म्हणत जल्लोष केला। जेव्हा म्हातारा राजा गिधड तिथे आला, तेव्हा मोराने त्याला सांगितले की त्यांनी नवा राजा निवडला आहे। गिधडाला विचारल्याशिवाय हा निर्णय घेतल्यामुळे तो उदास झाला आणि हळूहळू उडून निघून गेला। संकट आणि घुबडाचा निष्काळजीपणा। त्याच रात्री जंगलात भयानक वादळ आले। पाऊस, वीज आणि वाऱ्यामुळे पक्ष्यांची घरटी तुटली। घाबरलेले पक्षी घुबड महाराजांकडे मदतीसाठी गेले। पण घुबड जांभई देत म्हणाले, आता तर रात्र आहे, आपण सकाळी पाहू। पक्षी ओरडले, पण महाराज, आता संकट आले आहे। त्यावर घुबड पुन्हा झोपी गेले। सकाळी जेव्हा सूर्य उगवला, तेव्हा पक्षी पुन्हा मदतीसाठी गेले। पण आता घुबडाला काहीच दिसत नव्हते। तो म्हणाला, मला प्रकाशाचा त्रास होतो, मी रात्री बघेन। बोग मोरल। सर्व पक्ष्यांना आपली चूक उमजली। त्यांना म्हाताऱ्या गिधड राजाची आठवण आली, जो म्हातारा असला तरी संकटकाळी नेहमी धावून येत असे। त्यांना कळाले की प्रत्येक नवीन दिसणारी गोष्ट चांगली असतेच असे नाही। कधीकधी जुनेच खरे आणि विश्वासार्ह असते। कोणालाही त्याच्या बोलण्यावरून किंवा रूपावरून पारखू नका, तर त्याच्या कामावरून पारखा। कारण खरे शहाणपण कामातून दिसते, शब्दांतून नाही।